आपण आपल्या इयत्ता 10वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील भाग 4 मधील स्थूल वाचनाचा पाठ व्युत्पत्ती कोश या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत। स्वाध्यायातील सर्व कृतींची उत्तरे मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे। आपल्याला स्वाध्यायामध्ये ज्या काही कृती दिलेल्या आहेत तर या कृतीमधील पहिली कृती आहे एक टिपा लिहा। त्याच्यामध्ये एक आहे आहे व्युत्पत्ती कोशाचे कार्य। आपण या पाठाच्या आधारे स्थूल वाचनाचा हा जो पाठ आहे त्याच्या आधारे व्युत्पत्ती कोशाचं कार्य लिहायचं आहे। पहा याचं उत्तर या प्रकारे लिहिता येईल। व्युत्पत्ती म्हणजे शब्दांच्या अर्थाचे किंवा शब्दाच्या मुळाचे ज्ञान होय। एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे म्हणजे व्युत्पत्ती सांगणे होय। अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्तींचा संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश होय। व्युत्पत्ती कोशाचे कार्य पुढील प्रमाणे चालते। एक मराठी, मग ती प्रमाण व बोली भाषेतील शब्दांचे मूळ रूप दाखवणे। दोन विशिष्ट प्रदेशात व भौगोलिक परिसरात एकाच शब्दातील उच्चारात बदल होत असतो, हा शब्दाच्या उच्चारातील बदल व फरक दाखवणे। तीन भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने फरक होत असतात, भिन्न भिन्न काळात जे बदल होतात त्या बदलांचे कारण स्पष्ट करणे ही व्युत्पत्ती कोशाचं कार्य आहे। आणि चार भिन्न भिन्न समाजात वेगवेगळ्या कारणांनी शब्दांच्या अर्थाच्या अंगानेही बदल संभवतात, हे अर्थातील बदल स्पष्ट करणे हे सुद्धा व्युत्पत्ती कोशाचे कार्य आहे। अशा प्रकारे आपण ही टीप जी आहे तर ती ह्या मुद्द्यांच्या आधारे लिहायची आहे। आता पुढे पहा, दुसरी कृती आहे की खालील मुद्द्यांवर एक परिच्छेद तयार करा। व्युत्पत्ती कोश आणि मुद्दे दिलेले आहेत। निर्मितीचा ठराव, निर्मितीची जबाबदारी, निर्मितीसाठी अर्थसहाय्य, त्याचे प्रकाशन। आता या मुद्द्याला अनुसरून आपण एक छान असा परिच्छेद जो आहे, पॅरेग्राफ जो आहे तर तो तयार करायचा आहे। पहा, व्युत्पत्ती कोशात आपल्याला मूळ शब्द कसा, केव्हा, कुठे निर्माण झाला हे समजते, तसेच इतर भाषेत तो शब्द कसा आला आहे व कोणत्या रूपात आला आहे हेही लक्षात येते। एखाद्या शब्दाबद्दलचे कुतूहल शमवण्यासाठी आपल्याला व्युत्पत्ती कोश मदत करतो। व्युत्पत्ती कोश या पाठात व्युत्पत्ती कोशाच्या निर्मितीबाबत दिलेल्या मुद्द्यांनुसार माहिती घेऊ। 1938 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते। या संमेलनात व्युत्पत्ती कोश निर्मितीचे कार्य हाती घ्यावे असा ठराव मंजूर करण्यात आला। या व्युत्पत्ती कोशाच्या निर्मितीच्या संपादनाची जबाबदारी कृ. पा. कुलकर्णी यांच्यावर सोपवण्यात आली। बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांच्या आर्थिक सहकार्यामुळे व श्री दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे व्युत्पत्ती कोश निर्मितीस भरीव मदत झाली। 1946 मध्ये या कोशाचे पहिले प्रकाशन झाले। त्यानंतरही या कोशाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत। भाषा समृद्धीच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असलेला हा कोश प्रत्येकाच्या संग्रहात असावा असा आहे। अशा पद्धतीनं आपण या दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे हा परिच्छेद जो आहे तर तो इथे तयार करायचा आहे। आता तिसरी कृती आहे की पाठाबाहेरची उदाहरणे शोधून खालील कृती करा। आता इथे का आपल्याला आकृती दिलेली आहे आणि व्युत्पत्ती कोशाशी संबंधित आहे। एका बाजूला आहे शब्द अनेक, अर्थ एक, याचं एक उदाहरण दिलेलं आहे। जल, नीर, तोय आणि याच्यासाठी एकच शब्द आहे पाणी, म्हणजे पाण्यासाठी हे वेगवेगळे शब्द अर्थाचे वापरले जातात। आणि दुसऱ्या बाजूला आहे म्हणजे उजव्या बाजूला शब्द एक आणि अर्थ अनेक, म्हणजे पान असेल तर पानाचे अर्थ बघा, पान म्हणजे झाडाचं पान पर्ण आणि पान पुस्तकाचे पान पृष्ठ। तसं पाहिजे शब्द अनेक सागर, अर्णव, दर्या, सिंधू, रत्नाकर, जलदी, उददी, अर्थ एकच आहे समुद्र, मित्र, भास्कर, दिनकर, आदित्य, भानू, प्रभाकर, सविता, दिनमणी, रवी, अर्थ एक आहे सूर्य। तसं शब्द एक अभंग आणि अर्थ अनेक आहेत, म्हणजे न फुटलेले, मराठी काव्यरचनेचा एक प्रकार। आणि किल्ली हा शब्द घेतला तर युक्ती, चावी या अर्थानं तो वापरला जातो। अशा पद्धतीनं आपण व्युत्पत्ती कोश या स्थूल वाचनाच्या पाठाचा स्वाध्याय पूर्ण केलेला आहे।